गोपीचंद समर्थन मी गोपीचंद समर्थन करत नाही. गोपीचंद ही भाषा वापरू नये. महाराष्ट्राचं हे कल्चर नाही. गोपीचंद आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. देवेंजीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल. 4-5 वर्षापासून हा सगळा पायंडा ट्रेंड पडला आहे. म्हणजे मी असं त्याचं डिस्ट्रीब्युशन नाही करणार की 14 ते 19 देवेंजींचं सरकार आणि 19 नंतर उद्धवजींचं सरकार, नंतर एकनाथजींचं सरकार, पुढे देवेंजींचं सरकार, असं डिस्ट्रीब्युशन नाही करणार. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये शिवराळ भाषा वापरण्यामध्ये लोकांना काही वाटे नसेल झालं. मग त्या शिवराळ भाषा वापरण्यातून आपल्या म्हणण्याला जोर येतो असं त्यांना वाटतं की काय, असं मला वाटतं काय की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं, मोदींच्या आईवर बोलायचं, तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे. मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरला? त्यामुळे पुन्हा अरे वा तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल? दोन्ही बाजूने त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी होते. आमच्याकडे आता आहेत विखे, हर्षवर्धन पाटील, तशी वेल कल्चर्ड खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेतल्या तसं एकदम नका बोलायला लागू. आणि मग कोणी बोललं तर मग वाईट वाटून नका.